आजचा कार्यक्रम आहे. मला माहिती आहे आपण जरा दररोजच्या जीवनामध्ये व्यस्त असतो आणि थोडा वेगळा विचार करत असाल. या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी नाहीत, हे देशाचे नागरिक आणि युवक म्हणून रस्त्यावर आहात हे लक्षात ठेवा. शेवटी एक कर्तव्यदक्ष अधिकारी जो कशाची पर्वा न करता शासनाची पर्वा न करता आज आपल्यासाठी तो एवढा मोठा सगळा वेळ देतोय, आयुष्य देतोय, त्याला फक्त समर्थन द्यायचं आपल्याला. आणि यासाठी आपण रस्त्यावर आहे. घोषणा तीनच राहतील. एक मिनिट, घोषणा तीनच राहतील. भारत माता की जय, ठीक आहे ना, वी सपोर्ट तुकाराम मुंडे, ठीक आहे, आणि हम सब एक है. एवढ्याच 3 घोषणा आपल्या राहतील. शिक्षण म्हणजे केवळ शाळेत जाणं आणि परीक्षा पास होणं नाही. IAS अधिकारी लई तुमच्यासारखे पास होऊन बसलेले, फक्त तुकाराम मुंडेच काहीतरी करू शकतात. या प्रेरणेसाठी आज आपली रॅली. लक्षात आलं? फिरून या इकडून. जरा 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 आदर राखा. होत नसलं तर दुसऱ्याला द्या, जमत असलं तर धरा. दोन्ही कोण दोघांनी धरायचंय. भारत माता की आवाज आवाज एक आवाज एक बिलकुल. वी सपोर्ट, वी सपोर्ट. जोरात जोरात आवाज आहे. किती लोक आहे तुम्ही? केची मुले जरा रस्त्यावर आहेत, लोक बघत आहेत आपल्याला. स्वतःचं अस्तित्व ठेवा जरा. भारत माता की तुम्हाला लय आयुष्य पुढे जायचं आणखी. जरा जोरात ठेवा. भारत माता की वी सपोर्ट, वी सपोर्ट, वी सपोर्ट. हम सब तुकाराम मुंडे साहेबाला रस्त्यावर येऊन समर्थन देणारी, म्हणून तुम्हाला अभिमान पाहिजे. वी सपोर्ट, वी सपोर्ट, वी सपोर्ट. आज ही रॅली महाराष्ट्राचे IAS अधिकारी, निर्भीड आणि प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी, यांना समर्थन देण्यासाठी या रस्त्यावरून आणि केस तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी जात आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्रात सध्या अन्न आणि औषधी भेसळ प्रतिबंधक विभागामध्ये माननीय IAS अधिकारी तुकारामजी मुंडे साहेबांनी जे कारवाई धडक सुरू केलेली आहे ते केसच्या जनतेसाठी खूप महत्वाचे आहे. आणि म्हणून आज ही रॅली, युवकांची, विद्यार्थ्यांची रॅली केस तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी जात आहे. आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो, अशा अत्यंत इमानदार, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. यासाठी आम्ही शासनाला इशारा देत आहोत. जर का शासनाने यापुढे त्यांची बदली केली किंवा त्यांच्यावर कोणतीही अशा चांगल्या कामासाठी कारवाई केली तर निश्चित केस तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाही. यासाठी आम्ही शासनाला हा इशारा देत आहोत की चांगल्या अधिकाऱ्याला काम करू द्या, कारण त्यांच्यावरच खरा या देशाचं आणि राज्याचं भविष्य अवलंबून आहे. हम सब आवाज एक, आवाज, शाबाश. हम सब वी सपोर्ट, वी सपोर्ट, वी सपोर्ट तुकाराम मुंडे, वी सपोर्ट. जोरात आवाज, वी सपोर्ट. अधिकारी, इमानदार, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हा शासनाला इशारा देण्यासाठी आम्ही ही रॅली केसच्या तहसीलला जात आहे. आम्ही आपल्याला विनंती करतो, चांगले अधिकारी वी सपोर्ट, वी सपोर्ट, वी सपोर्ट, वी सपोर्ट. हम सब, हम सब. पुन्हा एकदा आम्ही केस शहर आणि तालुक्यातील जनतेला आवाहन करत आहोत. आज तुमच्या सगळ्याची एक कसोटी आहे. एक अधिकारी, IAS अधिकारी, कर्तव्यदक्ष, इमानदार, प्रामाणिक. कारण अशा अधिकाऱ्यानं या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलेलं आहे की आजपर्यंत तुमच्याशी, तुमच्या आरोग्याशी कसा खेळ खेळला जात होता. म्हणून
वी सपोर्ट, वी सपोर्ट, हम सब, हम सब, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, हम सब, वी सपोर्ट, वी सपोर्ट. अन्न आणि औषधी भेसळ प्रतिबंधक विभागामध्ये IAS निर्भय अधिकारी, एक इमानदार, प्रामाणिक आणि तितकाच कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे साहेब हे कर्तव्यदक्षपणे आपलं कार्य करीत आहेत. या अधिकाऱ्याला समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी ही रॅली जात आहे. आपल्याला माहिती आहे आजपर्यंत किती भेसळ या वेगवेगळ्या ठिकाणी होत होती. अन्न आणि औषधी विभागामध्ये प्रचंड भेसळ होत होती. आता हे सगळं बंद झालेलं आहे आणि या तुकाराम मुंडे नावाच्या एका महान अशा नायकानं आमचं जीवन सुरक्षित केलेलं आहे. म्हणून आज आपण त्यांना समर्थन देण्यासाठी या रस्त्यावरून पुढे जातो. आपल्यालाही आम्ही आवाहन करतो की या महानायकाला आम्ही पाठिंबा दिला पाहिजे, त्यांचं समर्थन केलं पाहिजे. वी सपोर्ट, वी सपोर्ट माता की, वी सपोर्ट. सांगू इच्छितो आज ही रॅली केंद्र अधिकाऱ्यांना विश्राम देण्यासाठी जात आहे. आज महाराष्ट्र करून या जनतेचं जीवन सुरक्षित केलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. त्यांचा वी सपोर्ट, वी सपोर्ट, हम सब, हम सब, भारत माता की, भारत माता की. कारण या महानायकानं आमचं जीवन सुरक्षित केलेलं आहे. म्हणून अशा महान नायकाच्या पाठीमागं उभं राहणं हे जनतेचं कर्तव्य आहे. चला तर आपण त्यांना पाठिंबा देऊया. वी सपोर्ट, वी सपोर्ट, हम सब, हम सब, हम सब सपोर्ट. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हम सब. आवाज आवाज नुसतं चालू नका, चालू नका नुसतं. तुमचं जीवन तुम्हाला उद्या याचा वेळेचा आता पुढचे फक्त 10 मिनिट तुम्हाला मी पुन्हा पुन्हा विनंती करतोय. कारण रस्त्यावरून आपण चाललो, लोक आपल्याला बघतायत की मुलं त्या केस तालुक्यातली. इतका आवाज तुमच्याकडे नाही का? भारत माता की, शबाश शबाश. मुलींनो तुम्ही सुद्धा आवाज द्यायचा आहे, नुसतं चालण्यासाठी नाही आणलं. जोरात जिथं आहे तिथून आवाज, आवाज कानी पडला की जोरात घोषणा द्यायचं. का पुढे येता तुम्ही? चला मुलं मागवा बरं. मला एकदा मुलींच्या घोषणा. भारत माता की, बघा आवाज कसा आहे ऐका. नायिका आहेत ना, नायिका बघा. भारत माता की, हम सब. व्हेरी गुड. वी सपोर्ट, वी सपोर्ट. भारत माता की सब. शबाश शबाश. चला चला. वी सपोर्ट, वी सपोर्ट, वी सपोर्ट. हम सब, हम सब, हम सब, हम सब, हम सब. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वी सपोर्ट, वी सपोर्ट. माता की जय, भारत माता की जय. भारत माता की. रस्त्यावर शांत नसतं राहायचं. आपण माणसं चालताना जोश उत्साह आहे. भारत जोरात अगदी. भारत माता की, भारत माता की. हम सब, हम सब.
की हम सब वी सपोर्ट अन्न औषधी भेसळ प्रतिबंधक विभागामध्ये IAS अधिकारी ज्यांनी की निर्भयतेनं कर्तव्यदक्षपणे या महाराष्ट्राच्या या अन्न आणि औषधी भेसळ विभागामध्ये धडक कारवाई करून आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि महाराष्ट्र शासनाला जनतेच्या वतीनं इशारा देण्यासाठी ही रॅली केस तहसील कार्यालयावर जात आहे. आवाज लोक त्यांना कळलं पाहिजे आमच्या कन्या त्या भारत माता की भारत माता वी सपोर्ट देशच्या जनतेला आम्ही सांगू इच्छितो ही रॅली विचारणारी लोकांची रॅली केस तहसीलवर सरकारला इशारा देण्यासाठी जात आहे. शासनानं कर्तव्यदक्ष निर्भय अधिकारी IAS अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांची कुठलीही यापुढे बदली करू नये किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये यासाठी जनतेच्या वतीनं इशारा देण्यासाठी ही रॅली या ठिकाणी केस तहसीलला निवेदन देण्यासाठी जात आहे. हे कर्तव्यदक्ष निर्भय प्रामाणिक अधिकारी जो या महाराष्ट्रात आज काम करत आहे त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे जनतेनं उभं राहिलं पाहिजे. भारत माता की भारत माता की हम सब वी सपोर्ट एकदा शासनाला लोकांना कळू द्या जोरात वी सपोर्ट वी कान उघडले पाहिजे आणि लोकांचे बी डोळे उघडले पाहिजे की एका महान अधिकाऱ्यानं ज्याने ते कर्तव्यदक्षपणे प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे आपल्या कर्तव्याला पार पाडताना महाराष्ट्रात अन्न आणि औषधी भेसळ विभागाने केले अशा महान अधिकाऱ्याला केस तालुक्यातील जनता निश्चितपणे समर्थन देत आहे, पाठिंबा देत आहे. शासनाने त्यांच्यावर कोणती चुकीची कारवाई केली किंवा बदली केली अशा कोणत्याही कारवाईच्या विरोधात केस तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी केस भारत माता की जोरात जोरात शेवटच्या घोषणात भारत माता की वी सपोर्ट सर आम्ही इथं थांबतो. केस तालुक्यातील जनतेच्या वतीनं या ठिकाणी ही रॅली घेऊन आलो होतो. विद्यार्थ्यांना तुमचं कौतुक करूया आम्ही अगोदर, त्यानंतर आपली सर बी दोन शब्दात बोलणार आहे. उद्देश काय ठीक आहे तुम्हाला आम्ही शिकवतो शाळेत क्लासमध्ये जिथं तुम्ही शिकता ठीक आहे, पण या व्यतिरिक्त जीवन मूल्य असतात त्यांचं जीवन अभ्यासलंय आणि म्हणून ते निर्भयपणे काम कठोरपणे काम करण्याची ते आज आपल्यासाठी करत आहे. आज तुम्ही काय काय खात होता पेढ्यासारख्या याच्यात विष कारण युरियापासून दूध बनवलं जात आहे किती भयंकर गोष्टी आणि ते तुम्ही खात होता. इथं केस तालुक्यात सुद्धा तुम्हाला असं वाटू देऊ नका ही पुणे मुंबईची गोष्ट आहे. केस इकडे येणार म्हणलं तालुक्यात तरी आता सगळे पळापळी सुरू आहे. काय असतं बघा एक कर्तव्य पार पडताना तुमच्यात किती क्षमता आहे बघा, किती तुमच्यात ताकद आहे बघा एका अधिकाऱ्यात. आज ते झालेले आणि म्हणून त्यांना समर्थन देण्यासाठी तुम्हाला वाटलं असेल सुरुवातीला आपण काहीतरी उगा एखादा नेहमीच्या प्रभात फेरी सारखा आलो, पण आजचा संदेश या रस्त्यावरून आणि शासनाला आपण दिलेला आहे की आम्ही तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. केस तालुक्याची जनता पूर्णपणे उभा आहे. यासाठी हा संदेश देण्यासाठी आपण आलो. आता तहसीलदार साहेब येणार आहेत, त्यांना आपण निवेदन देणार आहेत. मला देशमुख निवेदन आहे तुमच्याकडे. सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी तुकाराम मुंडे साहेब यांच्या समर्थनार्थ आपण सर्व विद्यार्थी बांधवांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुकच आहे. पण आपण का सहभाग घेतला हे जर आपण आपल्या मनाला विचारलं तर नक्कीच त्या ठिकाणी त्याचं उत्तर असं असेल की आम्ही आमच्यासाठी, आमच्या समाजातील लोकांसाठी आणि भविष्यातील त्या ठिकाणी होणाऱ्या त्रुटीसाठी आम्ही या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला. आज प्रत्येकाला वाटतं की मी
मी काहीतरी करावं, समाजासाठी काहीतरी करावं, समाजासाठी काहीतरी करावं, पण पुढे येऊन करण्याची हिंमत कोणाचीच होत नाही. आज फक्त तुकाराम मुंडे साहेब हेच IAS आहेत आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये आहेत असं नाही, किंवा आयुक्त लेवलचा माणूस तो एकटाच आहे असं नाही. परंतु धूळ खात पडलेला अन्न व औषधी विभाग काय असतो हे तुकाराम मुंडे साहेबाच्या एंट्रीनं तुम्हाला आम्हाला कळालेलं आहे. तुम्हाला आम्हाला आज असं कळालंय की आम्ही जे त्या ठिकाणी पेढा खातो, आम्ही जे सकाळी सकाळी दूध घेतो, त्या दुधाचा चहा पितो, किंवा आम्ही स्वतःला त्या ठिकाणी एक बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं की जंक फूड्स आहेत, ज्या जंक फूड पासून वाचण्यासाठी म्हणून आम्ही फ्रुट्स घेतो, दूध पितो, आमचं हेल्थ मेंटेन करण्यासाठी, ते सगळ्यात घातक तेच निघाले. हे तुम्हाला आम्हाला माहित नव्हतं, पण हे कुणी दाखवून दिलेलं आहे. फक्त एका व्यक्तीनं, एक व्यक्ती काय करू शकतो याचं उदाहरण हे आहे. आणि इथं तर आम्ही त्या ठिकाणी 200-250 जण या ठिकाणी जमा आहोत. त्या 200-250 जणांचं नक्कीच त्या ठिकाणी जर तुकाराम मुंडे साहेबांच्या विरोधात कुठली कारवाई झाली किंवा त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्यांची बदली झाली किंवा इतर कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई झाली तर नक्कीच महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. एवढं चांगलं पिऊन सुद्धा आम्ही दूध पितो, फ्रुट्स खातो, सगळ्या गोष्टी करतो, चांगलं खातो, तरी सुद्धा आम्ही आजारी पडतो. एवढं सगळं चांगलं असताना काय होत होतं? कारण आमच्या नकळत आम्हाला कोणीतरी विष पाजत होतं. म्हणजे पाठीमागून जनतेच्या पाठी सुरा खुपसल्या जात होता. आणि हे पाहिलं कोणी? एक तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्याच्या घरातून गेलेला, ज्याला परिस्थितीची, समाजाची जाण आहे, असे तुकाराम मुंडे साहेब यांनी आम्हाला दाखवून दिलंय, आमच्या समोर मांडलंय की बाबा तुम्ही खाताय काय, तुम्ही सपोर्ट कोणाला करताय, कोणत्या गोष्टीला सपोर्ट करताय. ठीक आहे, आम्ही जंक फूड त्या ठिकाणी टाळले. हो, आमच्या हेल्थसाठी आम्ही जंक फूड टाळले, त्यासाठी आम्ही फ्रुट्स घेतले, त्यासाठी आम्ही दूध पिलं. पण आम्ही काय पिलं हे आम्हाला कधी कळालं? आता या 8 दिवसात आपण पाहू शकतो आज केज शहरामध्ये विद्यार्थी आणि युवकांच्या वतीने एक भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या रॅलीमधून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाला इशारा दिलेला आहे की यापुढे तुकाराम मुंडेसारख्या एखादा कर्तव्यदक्ष, इमानदार आणि प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात शासनानं कोणतीही जर कारवाई केली तर त्यासाठी केजची जनता रस्त्यावर उतरेल, असा संदेश आज या युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला केज तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे. एक भव्य रॅली केज शहरातून निघाली होती, आपण बघितलं असेल. आणि आता या ठिकाणी या रॅलीचा केज तहसीलच्या प्रांगणामध्ये आता समारोप होतोय. थोड्याच वेळात केजचे तहसीलदार माननीय शुभम पवार यांना हे निवेदन देऊन या ठिकाणी या रॅलीचा सांगता होणार आहे. आपण बघू शकता भव्य अशी रॅली या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निघाली होती आणि केज शहरामधून या रॅलीचं नियोजन करण्यात आलं. बघितलेले आहेत, पण तरी सुद्धा तुम्हीच नाही, तुमच्या कर्तव्याप्रती ठेवलेल्या निष्ठेचं आहे. निष्ठे तुमच्या पाठीमागं त्या ठिकाणी महाराष्ट्र आहे, तुमच्या पाठी 25 मोस्टली आतापर्यंत कुठेही ऐकलेलं सुद्धा नव्हतं की या पद्धतीचं आपण जे दररोज अन्न खातोय तेच नाही, आपण जे फ्रुट्स खातोय त्यामध्ये सुद्धा भेसळ होते. तेच नाही, जे मेडिकलमधून आपण औषधं घेतोय त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेमॅटिक गोष्टी असतात. आणि हे जे सगळं आपण आजपर्यंत कंझ्युम करत होतो, हे एक व्यक्ती जे तुकाराम मुंडे आहेत, जे त्यावेळी या पदावर आले आणि ते पदावर आल्यानंतर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला कळलं की आपण जे पेढा खात होतो, बेकरी प्रोडक्ट्स जेवढे काय आहेत ते खात होतो किंवा जे फ्रुट्स खात होतो, या प्रत्येक ठिकाणी कोणी बोलवणार नाही. जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा स्वयं प्रेरणेने तुम्ही थोडा कार्यक्रमात सहभागी होऊन अशा ह्याच्यात तुम्ही सहभागी होत चला. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सर्वांचे आभार. धन्यवाद.